राजकारण हा अनिश्चिततेचा खेळ आहे असं म्हटलं जातं. परंतु सध्याच्या भारतीय राजकारणात एक नवाच ट्रेंड पाहायला मिळतोय. तो म्हणजे आधी आरोप करा, मग त्यांना पक्षात घ्या आणि नंतर त्यांनाच मानाचं पद द्या. पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात ही एकच चर्चा सुरू आहे की ज्या नेत्यावर भाजपने भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते, ज्यांचा लाच घेतानाचा व्हिडिओ खुद्द भाजपच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर होता, तेच आता भाजपचे मुख्यमंत्री बनले आहेत. शुभेंदू अधिकारी यांचे ते गाजलेले स्टिंग ऑपरेशन काय होते, प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी त्यांच्यावर काय आरोप केले होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भाजपमध्ये गेल्यावर नेत्यांवरील भ्रष्टाचाराचे डाग नक्की कसे पुसले जातात, आज यावर चर्चा करूया. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. गोष्ट सुरू होते 2016 मध्ये. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नारदा न्यूज नावाच्या एका चॅनलने एक स्टिंग ऑपरेशन जाहीर केलं. या व्हिडिओमध्ये तृणमूल काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते कॅमेरासमोर चक्क नोटांची बडकी स्वीकारताना दिसले. यातलं एक प्रमुख नाव होतं शुभेंदू अधिकारी. शुभेंदू अधिकारी तेव्हा टीएमसी मध्ये होते. या व्हिडिओमध्ये ते कागदाच्या पाकिटातून पैसे घेताना स्पष्ट दिसत होते. भाजपने तेव्हा या मुद्द्यावरून रान पेटवलं होतं. इतकंच नाही तर भाजपने आपल्या अधिकृत युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ टीएमसीचा भ्रष्टाचार या नावाने अपलोड केला होता. आजही समाज माध्यमांवर लोक तो व्हिडिओ शोधून भाजपला प्रश्न विचारत आहेत. फक्त स्थानिक भाजप नेतेच नाही तर खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी बंगालच्या सभांमधून शुभेंदू अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबावर जोरदार प्रहार केले होते. दीदींचे खास लोक कसे बंगालला लुटतायत अशा शब्दात मोदींनी टीका केली होती. सीबीआय आणि ईडी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. शुभेंदू अधिकारी यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. परंतु 2020 मध्ये चित्र अचानक बदललं. शुभेंदू अधिकारी यांनी भाजप प्रवेश केला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या नेत्याला भाजप भ्रष्टाचारी म्हणत होती तोच नेता अचानक स्वच्छ झाला. त्यांच्यावरची चौकशी थंड पडली आणि आज ते थेट मुख्यमंत्री पदापर्यंत जाऊन पोहोचले. याचमुळे सोशल मीडियावर एकच प्रश्न विचारला जातोय, काय भाजपमध्ये येणं हीच भ्रष्टाचारातून मुक्ती मिळवण्याची मास्टर की आहे का? शुभेंदू अधिकारी हे एकमेव उदाहरण नाहीत. भारतात अशा अनेक राज्यांची नावं घेता येतील जिथे भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या नेत्यांना नंतर मंत्री किंवा मुख्यमंत्री बनवलं आहे. राज्यांच्या यादीतील पहिलं नाव आहे महाराष्ट्र. महाराष्ट्रात भाजपने 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप करत अजित पवारांवर तो थेट आरोप केला होता. देवेंद्र फडणवीस यांनी तर चक्की पिसिंगचा डायलॉग अगदीच गाजवला होता. परंतु नंतर अजित पवार भाजपसोबत सत्तेत गेले व उपमुख्यमंत्री देखील झाले. तसेच आदर्श घोटाळ्याचे आरोप असलेल्या अशोक चव्हाणांना भाजपने थेट राज्यसभेवर पाठवलं. दुसरं उदाहरण आसामचं देता येईल. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा हे एकेकाळी काँग्रेसमध्ये होते. भाजपने त्यांच्यावर वॉटर स्कॅम, शारदा चिट फंड वरून पुस्तिका देखील काढली होती. परंतु ते भाजपमध्ये आले आणि आज भाजपचे ते ईशान्य भारतातील सर्वात मोठे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देखील आहेत. तिसरं नाव आहे कर्नाटकचं. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे ज्यांना मुख्यमंत्री पद सोडावं लागलं होतं त्यांनाच भाजपने पुन्हा संधी दिली. रेड्डी बंधूंचे प्रकरणही असेच गाजले होते. गोव्यात दिगंबर कामत हे नाव विसरून कसे चालेल. शिवाय मणिपूर, अरुणाचल मधील अनेक नेते आहेत ज्यांच्यावर भाजपनेच भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, परंतु सत्तेसाठी त्यांना पक्षात सामावून घेण्यात आले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना यातून काय संदेश द्यायचा आहे हा महत्वाचा मुद्दा आहे. मोदीजी नेहमी म्हणतात आणि 2014च्या लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी एक नाराज दिला होता, ना खाऊंगा ना खाने दूंगा. परंतु जेव्हा भ्रष्टाचाराचे आरोप असलेले नेते भाजपच्याच मंचावर दिसतात तेव्हा या घोषणेचं काय होतं? टीकाकारांच्या मते हा संदेश अतिशय स्पष्ट आहे. जर तुम्ही विरोधात असाल तर तुमच्यावर ईडी, सीबीआय येईल, परंतु जर तुम्ही भाजपमध्ये आलात तर तुमचे सर्व पाप धुतले जातील आणि तुम्हाला सत्ता देखील मिळेल. यालाच राजकीय भाषेत वॉशिंग मशीन पॉलिटिक्स असं म्हटलं जातं. यामुळे सामान्य मतदारांच्या मनात एक असुरक्षितता निर्माण होत आहे. आपण ज्या भ्रष्टाचाराच्या विरोधात मत देतो तोच नेता उद्या दुसऱ्या पक्षात जाऊन, विशेष करून भाजपमध्ये जाऊन पुन्हा आपल्यावर राज्य करणार असेल तर मतदानाला काय अर्थ उरतो? आज सोशल मीडियावर शुभेंदू अधिकारी यांचा तो जुना लाच घेतानाचा व्हिडिओ पुन्हा एकदा शेअर केला जातोय.
भ्रष्टाचार करून भाजपमध्ये या आणि मंत्रीपद मिळवा हा ट्रेंड सध्या चर्चेत आहे. अनेक लोक विचारतायत की नैतिकतेचं राजकारण संपलं आहे का? विरोधकांनी याला भ्रष्टाचारी बचाव मोहीम असं नाव दिलं आहे. परंतु भाजपचा असा दावा असतो की जोपर्यंत न्यायालय एखाद्याला दोषी ठरवत नाही तोपर्यंत तो गुन्हेगार नसतो. मात्र जेव्हा खुद्द प्रधानमंत्र्यांनीच आरोप केलेले असतात तेव्हा हा बचाव किती टिकतो हा प्रश्नच आहे. शुवेंदू अधिकारी यांचा मुख्यमंत्री म्हणून झालेला शपथविधी हा केवळ एका राज्याचा विषय नाही तर तो देशाच्या राजकीय नैतिकतेचा विषय आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांकडे सत्ता मिळवण्याचं साधन म्हणून पाहिलं जातंय का? राजकारणात पावित्र्य फक्त शब्दापुरतं उरलं आहे का? शुवेंदू अधिकारी यांची नियुक्ती आणि भाजपची ही रणनीती योग्य आहे का, की यामुळे लोकशाहीचा पाया कमकुवत होतोय? यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.